हॅलो नमस्कार, प्रज्ञाच रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन लागणार आहे. त्यासाठी मी इथे 2 कप बेसन घेतले. आता यामध्ये 1 चमचा साखर घातली, अर्धा चमचा मीठ घातलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता मीठ आणि साखर पिठामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची. आता यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं. यामध्ये पाणी घालत असताना थोडं थोडं करूनच घालायचं, एकदम नाही घालायचं. तर मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही नक्की ढोकळा बनवा, अजिबात बिघडणार नाही आणि चवीलाही छानच होतो. आणि घरातील अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत हा ढोकळा आपण बनवू शकतो. तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा झटपट ढोकळा नक्की ट्राय करा. आणि पीठ मिक्स करत असताना गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. जर गुठळ्या होत असतील तर त्या गुठळ्या फोडून घ्यायचे. तर हे ढोकळ्याचं बॅटर आपल्याला एकदम स्मूथ आणि पातळ बनवायचं आहे. तर पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आणि यामध्ये एकही गुठळी राहिली नाही आहे. हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. आता याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. आता 5 मिनिटांनंतर यावरील झाकण काढायचं. तर बघू शकता पीठ थोडं आणखीन घट्ट झालेलं दिसेल. त्यामुळे यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करायचं. आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा. याऐवजी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता. यामुळे ढोकळा छान स्पंजी होतो. आता यावर 1 चमचाभर पाणी घालून पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथे पीठ छान फुगले आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे. तर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. यामुळे ढोकळा चांगला मऊ असा बनतो. तेल पण पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे पीठ आता ढोकळ्यासाठी तयार झाले. ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही घरातील कोणतंही एक भांडं घेऊ शकता, नाहीतर आपला कुकरमधील डबा सगळ्यात बेस्ट. माझ्याकडे केकचं भांडं आहे, मग मी त्यामध्येच बनवते. आता जे भांडं घेणार आहे त्याला आतून तेलाचा हात फिरवायचा, म्हणजे ढोकळा भांड्याला चिकटणार नाही. तेल सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं. लावून झालं की यामध्ये हे मिश्रण आता आपल्याला घालायचं आहे. आता ढोकळा शिजवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आणि त्यामध्ये 2 तांब्या पाणी घालायचं. आता यामध्ये एक स्टँड ठेवायचं. जर कोणाकडे स्टँड नसेल तर वाटी किंवा प्लेट पालती घालून ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि पाणी थोडं गरम झालं की यामध्ये ढोकळ्याचं भांडं ठेवायचं. आता यावरती झाकण ठेवून अगदी स्लो गॅसवरती 15 मिनिटांसाठी शिजू द्यायचं. तर एक 10 मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे. टूथपिक किंवा सुरीने हे चेक करायचं आहे. सुरी जर क्लीन निघाली तर ढोकळा चांगला शिजलेला आहे आणि तयार झालेला आहे. आणि जर का सुरी ओलसर निघत असेल किंवा त्याला पीठ चिकटत असेल तर ढोकळा आपला अजून झालेला नाही आहे. मग पुन्हा 5 ते 6 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती ढोकळा शिजू द्यायचा. तर तोपर्यंत मी फोडणीची तयारी करून घेते. फोडणीसाठी इथं छोटं पातेलं घेतले आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तर आता यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग कढीपत्ता घालायचा. आता यामध्ये 3 ते 4 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. बरोबर हिंग घालायचं आणि आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. त्यानंतर 1 ते 2 चमचे साखर घालायची आणि साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता ढोकळा पण इथे बनवून तयार झाला आहे. आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
ढोकळा थोडा गार झाल्यानंतरच आपल्याला काढायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित निघेल. अशा पद्धतीने चाकूने त्याच्या कडा सैल करायच्या. हे बघा, ढोकळा किती छान निघलेला आहे, अजिबात कुठे तुटलेला नाही आणि अगदी स्पंजी झालेला आहे. तर मी याला सुरीने कट्स मारून घेते. ढोकळा खूप मऊ आणि स्पंजी झालेला आहे. आता यावर केलेली फोडणी घालायची. आता ही खमंग फोडणी घातल्यानंतर ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला ही ढोकळा रेसिपी बनवून दाखवली. आता तुम्ही पण तुमच्या घरी नक्की बनवा. अगदी कोणीही बनवू शकेल, इतकी सोपी बनवण्याची पद्धत आहे. यावर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा.